क्रिकेट फेडरेशन अंतर्गत वगळाचा माल सेवा मंडळ आयोजित श्री राधाकृष्ण चषक 2026 सातवे पर्व यातच सर्व आणि याचा आम्हाला आहे गर्व. राधाकृष्ण चषक 2026 मध्ये संध्याकाळच्या सत्रात मी इक्बाल चौगुले आपल्या सर्वांचं प्रमुख अतिथी क्रीडा रसिक आणि खेळाडू यांचं सहर्ष स्वागत करतो आणि जाऊया सामन्याकडे. उपांत्य फेरीचा सामना अत्यंत महत्वाचा सामना आहे. मुसाड चांदेवाडी आणि वगळाचा माळ. वगळाचा माळ हा इथला एक चांगला संघ आहे, यजमान संघ आहे आणि मुसाड चांदेवाडी हा देखील. नेहमीच या दोन संघामध्ये मोठी टक्कर पाहायला मिळाली आहे. मात्र इथे पाहूया, अबे कौन है चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. पाहूया मुसाड चांदेवाडी आणि वगळाचा माल. अबे कोई नहीं है चक्कर में, कोई नहीं है चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. पाहूया एक दोन आयकॉन खेळाडूंचा सामना असेल. मुसाड चांदेवाडी संघाकडून मदन चांदे, अक्षय चांदे, तर वगळाचा माळ संघाकडून असेल तो वैभव आदावडे, रोशन. असे दोन महत्वाचे सामना आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम सामन्याचं स्वरूप येईल रोहित या सामन्याला, कारण उपांत्य फेरीचा सामना आहे. दोन मातब्बर संघ लढत आहेत, दोन मातब्बर संघामध्ये टक्कर होत आहे. त्यामुळे नक्कीच या स्पर्धेमध्ये कोण जातोय अंतिम सामन्यामध्ये. कालच्या दिवसामध्ये वावे चिंचाडवाडी संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. या दोन बलाढ्य, कोणत्या दोन बलाढ्य संघामध्ये अंतिम सामना खेळला जाईल थोड्याच वेळात आपण पाहूया लाईव्ह. नक्कीच इक्बाल सर, आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती मदन चांदे आहे, प्राईड ऑफ पंधरागाव आणि प्राऊड ऑफ मुसाड चांदेवाडीचा हिरा सितारा. आपण सातत्याने सांगितलं तर काल देखील मदन प्रहार चषक मध्ये पुणे इथे खेळत होता आणि 2 दिवसाआधी झाली होती रत्नागिरी चॅम्पियन्स लीग मध्ये. RPL मध्ये देखील मदनने जबरदस्त असा कामगिरी केली आणि एका बाजूला स्ट्रायकर एंडला प्रिन्स ऑफ धामनंद, या ठिकाणी पाहिलं तर वैभव आदवडे वंडर बॉय इथे त्याच्या समोर खेळताना दिसतो. पहिला चेंडू मदन टू वैभव, रिव्हर्सचा स्विच हिटचा अटेम्प्ट. या ठिकाणी पाहिलं तर थर्ड मॅनला देखील फिल्डर इथे सेट केलाय. आपण फिल्डिंग जर पाहिली तर विकेटी आहे, ते स्लिपला एक थर्ड मॅनला एक फिल्डर आहे, त्याच्या ऑन लेग साईडला राजेश सुर्वेला सेट केलाय. इथे जर पाहिलं तर पॉइंटला एक आमचा जय देखील आहे समोर. इथे आपण बघूया लॉंग ऑनला एक फिल्डर आहे ओमकार कदम. इथे आमचा वंश देखील आहे. यावेळी मात्र चांगला मारलेला फटका, ऑन साईडला बॉल ट्रॅव्हल होतोय. ओमकार वेगाने बॉलवरती आला, एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल आहे परंतु नकार देखील दिला आहे. इथे पाहिलं तर सलामीची जोडी वैभव आदवडे आणि राज बामणे. सर बघा, राज बामणेला पुढे सरकवलंय. आपण सातत्याने बघतो ना, रोशन उतेकर हा एक स्ट्रायकर बॅट्समन म्हणून या धामदन टीमच्या वतीने, परंतु येणाऱ्या काही कालखंडामध्ये राजने आपली चमक, आपली जी कॅपॅसिटी आहे, आपला पोटेन्शियल आहे त्या टीम समोर ठेवलंय आणि त्याला खरा देखील उतरलाय. असा राज बामणे स्ट्रायकर एंडला खेळतोय. सर नक्कीच कोणत्या तरी प्रत्येक सामन्यामध्ये रणनीती आखली जाते संघनायकाकडून आणि त्याच एक रणनीतीचा भाग असू शकतो हा बामणे. पाहूया स्ट्रायकरला आहे, नॉन स्ट्राईकला आहे तो वैभव. मदन, काय चेंडू होता इथे, मात्र सुरक्षित नाही फटका आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सुरेख झेल टिपला आहे आणि खेळ खाल्लाच केलाय तो बामणेचा. इथे मात्र रणनीती फसलेली दिसते ती वगळाच्या माल संघाची. चांगला चेंडू होता मदन चांदेचा, फटका फसला, थोडासा जोर कमी पडला. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सुरेख टिपला आणि हा पहिला झटका बसतोय तो वगळाच्या माल संघाला. नक्कीच दोन्ही संघ होऊन जाऊ दे डीजे. नक्कीच कृपया मैदानात लवकर यायचं आहे, संध्याकाळचा वेळ आहे, सूर्य अस्ताकडे निघालाय, कारण आपल्याला अंतिम सामना महत्वाचा खेळवायचा आहे. हा देखील तेवढाच महत्वाचा सामना आहे. यातून येणारा भिडणार आहे तो वावे चिंचाडवाडी संघासमोर. दरम्यान परत एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं मदन चांदे, एक आयकॉन खेळाडू. हा देखील सुरक्षित क्षेत्रामध्ये आहे का, नाही. सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा फलंदाज बाद होतोय. काय रणनीती आखली आहे मुसाड चांदेवाडी संघानं. स्लोअरचा चेंडू होता, पिकअप केला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि हा सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का बसतोय वगळाच्या संघाला. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आमच्या इथे आमच्या वाडीतील आमच्या सर्व महिला मंडळांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. आमच्या मंडळाचे अध्यक्ष लवेश जाधव यांच्या धर्मपत्नी
सौ वैशाली जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो आणि असाच आमच्या महिला मंडळांचा आमच्या मंडळाच्या पाठीशी आशीर्वाद असावा ही विनंती करतो. धन्यवाद. उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्गाचं देखील वगळा समाज सेवा मंडळाच्या तर्फे स्वागत केलं जात आहे. कारण क्रिकेट हे असं आहे की महिला असतील, पुरुष असतील, लहान थोर सर्व अगदी मंडळी असतील, आबाळवृद्ध असतील, त्या क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला आहे. पाहूया एक चांगली रणनीती आखली आहे ती मुसाड चांदेवाडी संघानं आणि हॅट्रिक बॉल आहे मदनचा. राऊंड विकेट मारा करतोय. समोर आहे तो नागेश. क्लिक केलाय चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये. इथे मात्र चेंडूने दिशा बदलली आहे. एक धाव मिळेल. थोडासा सावध पवित्रा घेतलाय. चेंडूला सन्मान दिलाय नागेशनं, कारण सलगच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झालेत. इथं थोडीशी संयमी भूमिका स्वीकारली नागेशनं, कारण अजूनही एक हुकमाचा एक्का आहे तो स्ट्रायकरला वैभव आदावडे. कारण वैभव आदावडे जर का मैदानावर 3 षटकं टिकून राहिला तर ती सगळी सामन्याची दिशा बदलून टाकण्याची क्षमता असणाऱ्याला असला हा एक ब्रँडेड खेळाडू आहे वैभव आदावडे. पाहूया काही चेंडू या षटकातील मदन. हो 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 हो, पाहूया फाईन लेगच्या दिशेला जातोय चेंडू. स्लोर होता, दिशा देण्याचं काम केलं वैभवनं. पाहिलं की मोठा फटका बसू शकत नाहीये. छोट्या फटक्यानं 2 धावा वसूल केल्या आहेत आणि एक चांगली रणनीती आपल्याला मुसाड वगळा समाज संघाकडून. धावसंख्या मात्र ह्या पहिल्या षटकामध्ये फार कमी दिसतीये. धावसंख्या होते फक्त आणि फक्त 4. काय नफीतुली गोलंदाजी केली मदन चांदेनं. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. इथे पहा अगदी मुंबई, पुणे असेल, राज्यातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. आमचे चिंचाटवाडीचे सुपुत्र सुधीर दिनकर उत्तेकर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत मोबाईलद्वारे. आणि आपल्या चिंचाटवाडी संघाला देखील शुभेच्छा. थोडासा फंबल झालाय, क्षेत्ररक्षक झेल सुटलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कल्पेशकडून. आणि इथे पहा परत एकदा नागेश कदम एक चांगला फलंदाज आहे, चपळ फलंदाज आहे. पाहूया दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच हा सामना महत्वाचा आहे, कारण यातून होणार आहे तो अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ. कारण एक संघ वावे चिंचाटवाडी संघ कालच्या दिवसामध्ये एक चांगली कामगिरी करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. या संघासाठी वावे चिंचाटवाडी संघासाठी सुधीर दिनकर उत्तेकर यांच्याकडून अंतिम फेरीच्या सामन्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सुधीरजी उत्तेकर. ओ हो, पाहूया जातोय का चेंडू, सीमा पार करतोय का. केला केला आणि कुणाचा हा ब्रँडेड षटकार आहे वैभव आदावडे. कॅरी ऑन डीजे. धन्यवाद. मी मगाशी सांगितलं, धन्यवाद डीजे, मगाशी सांगितलं जर का हा खेळाडू मैदानावर 3 षटकार खेळला तर सामन्याची दिशा बदलू शकते. परत एकदा इथे मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला आणि कोण बाद होतोय वैभव आदावडे. इथे मात्र थोडासा बॅकफुटवर येतोय तो वगळाचा माल संघ. वैभवला थांबणे फार गरजेचं होतं. एक चुकीचा फटका खेळून वैभव मैदानात डकआउट मध्ये परततोय. रोहित, या ठिकाणी एक सूचना देखील आहे. वावे चिंचाटवाडीचे कॅप्टन आपण कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. वावे चिंचाटवाडीचे कर्णधार नक्कीच सर बघितलं तर वैभव सारखा एक मोठा खेळाडू, जेव्हा आम्ही सातत्याने सांगत असतो, आपण जेव्हा बोलतो ना की जरी टीम मागे असली परंतु एखादा हुकमी एका जर ग्राउंडवरती अवेलेबल असेल ना तर तिथे एक कॉन्फिडन्स लेवल असतो. कुठेतरी आपल्याला देखील वाटतं की हा कुठल्याही क्षणामध्ये ते पारडं फिरवू शकतो. नवीन आलेला या ठिकाणी धावसंख्या आहे 3 गडी बाद 11. 3 गडी बाद 11 धावसंख्या झालेली आहे. 11 रन ऑन बोर्ड. 3 गडी गमावल्यानंतर नवीन आलेला फलंदाज विशाल उतेकरला आपण बघतोय. नक्कीच वैभव जर मैदानामध्ये असला
तर बाकीच्या समोरच्या फलंदाजाला देखील थोडीशी आशा निर्माण होते की आहे वैभव आहे काहीतरी संघासाठी करेल, परंतु थोडासा मला संदेश द्यावा लागेल या नवीन नवोदित खेळाडूंना की प्रत्येक चेंडू हा षटकार चौकार होत नसतो मित्रांनो, सिंगल डबलनं देखील सामना रंगतदार होत असतो. पाहूया परत एकदा अक्षय खोलवर चेंडू इथे पाहूया, झेल होतो का नाही, अंशने चूक केले. 75 75 नंबर जर्सीवाला खेळाडू इथे थोडासा वंशने चूक केली आहे, हातामध्ये झेल होता परंतु झेल सुटलाय. हरकत नाही आहे, प्रयत्न तर केलाय या छोट्या खेळाडूनं. नक्कीच आता मात्र येतो आहे नागेश कदम. नक्कीच सर, जर आपण पाहिलं असताना जर हा झेल कंप्लीट झाला असताना तर नक्कीच वंशला पारितोषिक दिलं असतं आपण, परंतु चांगला अटेम्प्ट केला यात काही शंका नाही आहे. बघा छोटा खेळाडू आहे, कुठेतरी त्याचं प्रेशरफुल अशी मॅच खेळतोय. शुभेच्छा असतील वंश तुला नेक्स्ट टाइम. पुन्हा आपण गेलो क्रॉस बॅटने मारण्याचा प्रयत्न आहे इथे पंच निर्धाव चेंडू. यस, इथे निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. धावसंख्या 1.5 मध्ये पाहिलं तर 3 गडी बाद 12 वरती स्थिर आहे. नक्कीच रोहित अंशनं या सामन्यामधून पुनरागमन करतोय सामन्यामध्ये, म्हणजे एंट्री करतोय. पहिलाच सामना आहे त्याचा, नक्कीच थोड्याफार चुका होऊ शकतात. पण पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे अंशकडून. आणि नक्कीच एक चांगला ब्रँडेड सामना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये ब्रँडेड फलंदाज आहेत, बॅटर आहेत. आणि हे दुसरं षटक संपतंय, 2 षटकं संपली आणि 12 धावा, फक्त सरासरी 6ची आहे मैदानावर. कारण ज्या प्रकारची फलंदाजी आजच्या अति महत्वाच्या सामन्यामध्ये वगळाच्या महासंघाने थोडीशी हाराकिरी केली. महत्वाचं म्हणजे वैभव आदावडेने मैदानावर राहणे गरजेचं होतं, ते काय करू शकला नाही वैभव आदावडे, आणि तो डकआउटमध्ये गेला आणि सामन्याची परिस्थिती थोडीशी बदलली. फक्त 13 रन होत आहेत, म्हणजे 2 षटकामध्ये. शेवटचं षटक असेल डेथ ओव्हरमध्ये, कोण येतोय पाहूया. परेश रूपा चांदे. इथे मात्र आता मात्र संघाची धुरा नागेश कदम यांच्या खांद्यावर आलेली. काय करतोय नागेश, साधारण 30 पर्यंतची धावसंख्या आवश्यक आहे वगळा जमाल संघासाठी. नक्कीच आपण जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा थोडा स्लोवर वन बॉल फिरवलाय, बॉल भिरकावून दिलाय. इथे काय होतंय, पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. 4 धावा चौकार. पहिल्या बॉल वरती तुफानी पारी करतोय नागेश. आपलं इथे आपले जे मानस आहेत, आपल्या ज्या आशा आकांक्षा आहेत, जे आपलं प्लॅनिंग आहे ते सेट करतोय आणि तशीच कुठेतरी वरचं ठरलं जातोय. बघा पहिलाच बॉल सर आपण बघितला, थोडा स्लो बॉल पाहायला भेटला, अगदी सहजरित्या पूल केला आणि हा सक्सेसफुल 4 धावा मस्ट निडेड 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. R11 VA म्हणजेच राधाकृष्ण वगळाचा माळ या टीमच्या मध्ये 3 गडी बाद 17 धावा फलकावरती आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण रुपेश चांदे यांना पाहतोय, जे आई गावदेवी नांदिवली कल्याण या ठिकाणी मॉर्निंग 11चे मेंटॉर देखील आहेत आणि आपल्या 15 गाव फेडरेशन मधील देखील एक उपाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे आणि एक मैत्री दुनियेमधील एक राजा व्यक्तिमत्व असा रूपा. चांगला चेंडू आहे, आता मात्र पंचांकडे अपील केली, व्हाईट बॉलची अपील फेटाळली, येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आहे. सर इक्बाल सर, आपण पाहिले ना तर 17 धावा झाल्या आहेत, अजूनही 4 चेंडूमध्ये जर या धावा 30 पर्यंत आल्या तर एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला भेटेल. नेक्स्ट बॉल रूपा टू नागेश, स्टेप आउट केला, ऑन साइडला मारलेला फटकाय. इथे काय होतंय, वंश रुपेश चांदे झेल घेतलाय. वंश चांदेला रोहित उदेकर कडून 201 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच रोहित चुकीची दुरुस्ती केली आहे अंशने. धन्यवाद डीजे. चुकीची दुरुस्ती, चुकीतून काहीतरी सुधारलं पाहिजे आणि हे अंशनं दाखवून दिलं. कारण मगाशी त्याच्या इथे मिडऑनच्या क्षेत्रामध्ये झेल सुटला होता, परंतु आता मिडऑनच्या क्षेत्रामध्ये झेल टिपून आपण चुकीची दुरुस्ती म्हणजे सुधारणा केली आपल्या संघामध्ये. नक्कीच नक्कीच या ठिकाणी वंशसाठी त्यांचे आजोबा रमेशजी चांदे यांच्याकडून देखील 200 रुपयाचा प्राइज आहे. वंश आपण ते नंतर रिसीव्ह करायचं आहे. दरम्यान या ठिकाणी आमचे प्रमोद उतेकर यांची फॅमिली इथे आले आहे, त्यांचं स्वागत आहे.
यावेळी मात्र पाहिलं तर चांगला चेंडू येतोय. साहिल आलाय नवीन फलंदाज. साहिल आणि त्याच्या जोडीला विशाल अशी जोडी आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या मात्र फलकावरती जैसे ते स्थिर आहे 17 वरती. इथे आमचे प्रमोद जिवतेकर ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांची फॅमिली आहे, त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, तिथे सुरेख फिल्डिंग करतोय मगासपासून. राजेश सुर्वे यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. सर बघा, या स्टेजमध्ये, या एजमध्ये एक चांगला स्पोर्ट्समॅन, एक चांगला खेळाडू आपल्याला गॉगल लावून एक जो डॅरेन लेमन सारखा खेळाडू तिथे पाहायला मिळतोय. राजेश सुर्वे नक्कीच चांगला उपमा दिलेच, कारण क्रिकेट अजूनही राजेशच्या अंगामध्ये भिनलेला आहे. हो हो हो, खोदून काढण्याचा प्रयत्न, नैसर्गिक अडथळा येतो आहे. आणि ज्या प्रकारचा सामना होणे रोहित गरजेचं होतं, तो काही सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. फक्त 3 षटकं संपली आणि धावा झाल्यात मात्र 18 ना 19, म्हणजे विजयासाठी 20 धावा, असं माफक आव्हान मुसाड चांदेवाडी संघासाठी. आणि हा, आणि त्या संघाचे स्पॉन्सर आहेत भूमी जाधव. आमचे जाधव यांची लेख ती थोडीशी टेन्शन मध्ये आली आहे, प्रेशर मध्ये आली आहे. संघाच्या कामगिरीवर थोडीशी नाराज दिसते. ती क्रिकेटचं वेड आहे, क्रिकेटचं वेड अंगामध्ये भिनलं, एकदम स्तब्ध बसले. मगाशी थोडीशी खूप उत्साहित झाली होती, कारण मगाचा सामना हनुमान संघ कासाई बरोबर विजयी झाला होता वगळाचा माळ. तर रोहित, या क्रिकेटचे सगळे फॅन आहेत, ते फॅन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच सपोर्टर्स आहेत प्रत्येक टीमचे. यानंतरचा अंतिम सामना मला वाटतं मुसाड चांदेवाडी आणि वावे चिंचाडवाडी होण्यास काय हरकत नाहीये, म्हणजे शक्यता वर्तवण्यात काय हरकत नाही. कारण 20 धावा आहेत, 18 चेंडू आहेत, मदन आहे, अक्षय आहे, अगदी मोठा भरणा तळापर्यंत फलंदाजी असलेला मुसाड चांदेवाडी संघ आहे. त्यामुळे नक्कीच आमच्या शुभेच्छा दोन्ही संघाला असतील. कोण विजयी होतोय पाहूया या 18 चेंडू मध्ये 20 धावा. सर, आपण जर बोलायला गेलो तर ही लढत, जो माझा अनुभव आहे तो मी तुमच्या समोर ठेवण्याचं काम करतोय. बघा, ही लढत जरी लो स्कोरिंग मॅच असली ना, 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज, परंतु इथे सहजासहजी ही मॅच मुसाड टीमला जिंकू देणार नाही. आणि भूमी, आपण देखील थोडंसं एनर्जेटिक राहावं, कारण का जर तुम्ही सपोर्टर्स जर एनर्जेटिक असतील तर जे खेळणारे खेळाडू आहे ते एनर्जेटिक असतील. आणि सर कसं आहे माहिती आहे का, एक भावना कुठेतरी जोडलेली असतात. आपला संघ कशा प्रकारे खेळ करतोय, 11 खेळाडू खेळत असतात, परंतु त्यांची प्रतिष्ठा, संपूर्ण गावाची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली असते. आणि या भावना आहेत, क्रिकेटच्या प्रति प्रेम आहे. प्रशांत सर, आमच्या इथे आमच्या वाडीतील महिला मंडळ सौ गीता पालांडे, सौ अनुष्का पालांडे आणि सौ प्रज्ञा पालांडे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. नक्कीच धन्यवाद. दोन्ही टीमला देखील शुभेच्छा असतील. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. 2 भावांची जोडी, एका बाजूला मदन चांदे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अक्षय मधुकर चांदे, या 2 भावांची जोडी आपण बघतोय. आणि आवर्जून उल्लेख करेन इक्बाल सर, जेव्हा जेव्हा मुसाड या गावाची, या टीमची स्पर्धा असते, मॅच असते, तर आमचे डॅडी म्हणजे मदन आणि अक्षयचे वडील, आणि ज्यांनी सातत्याने माझ्यावर देखील प्रचंड प्रेम केलं, जे सातत्याने सांगत असाल की हा देखील माझा चिरंजीव आहे, ते म्हणजे आमचे डॅडी आज अंगणामध्ये बसून नक्कीच 101% ही मॅच पाहत असतील आणि नक्कीच खुश असतील. लाईव्हला देखील जोडलेले असतात. सर्व मुसाड टीम, सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. बघा काय बोलतोय की मनात स्वाभिमान असणारा माणूस हा कुणापुढे वाकत नसतो. आई वडिलांचा संस्कार असला पाठीशी की हा चुकीचं पाऊल कधीच टाकत नसतो. आणि घातला कितीही थैमान ढगानी या बळात, घातला कितीही थैमान या ढगानी या बळात, तरी थोडासा काळोख सूर्याचे अस्तित्व कधी झाकत नसतो. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. चांगला खेळ करा. 18 मध्ये 20 धावांची गरज. इक्बाल सर, नक्कीच पहिला षटक हाताळतो आहे तो. इथे मात्र सुरुवात वाईट झाली आहे. चेंडू जातोय पहिल्या स्लिप मधून आणि पंचांचा इशारा काय येतोय, वाईटचा एक इशारा येतोय, चौकार येतोय. अशा 5 धावा पहिल्या चेंडूवर, म्हणजे चेंडू नाही झालाय, धावा मात्र 4 आणि 1, 5 अतिरिक्त धावा जातात 5. म्हणजे बघा, मनोबल थोडस खचलेलं दिसतंय वगळाच्या माल संघाचं. कारण मी मगाशीच म्हटलं की 20 धावा म्हणजे मुसाड चांदेवाडीची फार मोठं उद्दिष्ट नाही आहे, तरी पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये
सरडा माणूस आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही, कारण सकाळची संध्याकाळ व्हायला वेळ लागेल, बर्फाचं पाण्याचा बर्फ व्हायला वेळ लागेल, तरुणाचं म्हातारा व्हायला वेळ लागेल, पण क्रिकेट बदलायला वेळ लागणार नाही. पहा परिस्थिती काय आहे. खूप सुरेख चेंडू परिवर्तन केलं चेंडूमध्ये आणि निर्धाव चेंडू जातोय. 18 चेंडू आणि 20 धावा. इथे मात्र 17 चेंडू आणि धावा पाहिजेत त्या फक्त 15. खूपच सुरेख संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणाचा प्रेक्षकांचा पाठिंबा लाभतो या दोन्ही संघासाठी. इथे मात्र फंड पुढे वरून खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू बॅटवर आला नाहीये. एक धाव मिळते. नक्कीच या एका धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्या फलकावरती आली 6 आकड्यांवरती, बिनबाद 6. पहिला चेंडू जर आपण पाहिल्यानंतर तर तो कुठेतरी महागडा ठरू शकतोय. वाईड प्लस 4 लेग बायच्या स्वरूपामध्ये या 5 धावा ऍड केल्या. नंतर मात्र आपण जर जाऊया गेलो तर अजय जाधव यांच्याकडे हा विकेट टेकर गोलंदाज आहे. इथं जर एखादा विकेट गमावला मुसाड टीमने तर ते दडपण, ते प्रेशर कुठेतरी बिल्ड व्हायला देखील दाट शक्यता आहे. आपण पाहणं गरजेचं आहे कशा प्रकारे ही मॅच कंप्लीट होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल अजय टू अक्षय. स्विच हिटचा प्रयत्न या ठिकाणी सुरेख फटका मारलाय अक्षयच्या बॅट मधून. बॉल ट्रॅव्हल होतोय दन दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अक्षय ब्रँडेड चौकार. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. नक्कीच आता मात्र 15 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे विजयासाठी मुसाड टीमला. 15 मध्ये 10 ची गरज. नेक्स्ट बॉल अजय टू अक्षय. मोठा फटका मारलाय ऑन साइडला. तटवलेला चेंडू आहे. पंचांकडे लक्ष. पंचा निर्णय पेंडिंग आहे. काय होत आहे इथे. धावा येणार 6. छत्रपती शिवरायांचा छावा या बॉलवर आल्या. 6 धावा. षटकार. पंच आहे दक्ष आणि हा येतोय 6. खरंच मला वाटतं पहिल्या षटकात सामना संपवतोय की काय अक्षय आणि मदन, कारण यानंतरचा सामना होणार आहे अंतिम सामना. परत एकदा तोच वायरिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये येतोय. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत अक्षय चांदेच्या बॅट मधून. एक स्फोटक बॅटर आणि हा सामना संपवलाय. माझ्या म्हणण्यामध्ये खरं केलंय. पहिल्या षटकामध्ये सामना संपतोय.